शिरोळ तालुक्यातील मंजूर आणि प्रस्तावित विकास कामांना गती द्या. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. शिरोळ तालुक्यातील विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंजूर आणि प्रस्तावित कामांचा आढावा घेऊन तातडीने प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना आमदार यड्रावकर यांनी दिल्या. विशेषतः क्षारपड पायलट प्रोजेक्टच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली आणि या प्रोजेक्टला गती देण्याचे निर्देश दिले. आमदार यड्रावकर यांच्या पुढाकाराने शिरोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकास कामे पूर्ण झाली आहेत. शेवटच्या टप्प्यात असलेल्या कामांना गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, नगरपालिका आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये ग्रामीण रुग्णालये, उदगाव आणि दत्तवाड, शशिकला क्षयरोग संरक्षक भिंत, जयसिंगपूर सर्किट हाऊस, बस्तवाड मजरेवाडी आणि उदगाव रेल्वे स्टेशन पूल, प्राजिमा आणि राज्यमार्गावरील सुरू असलेली कामे, जलसंपदा विभागातील पाणंद रस्ते, क्षारपड आणि खारवट जमिनींच्या पुनर्वसन प्रकल्प, तर जयसिंगपूर नगर परिषदेच्या अंतर्गत येणारे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रेल्वे उड्डाणपूल, नगरपालिका इमारत, विविध समाज सांस्कृतिक सभागृह, अंडरग्राऊंड गटर, पाणी पुरवठा प्रकल्प, झोपडपट्टी नियमितीकरण, कुरुंदवाड आणि शिरोळ नगर परिषद मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे, अंतर्गत रस्ते आणि समाज सभागृहे, झोपडपट्टी नियमितीकरण आदी कामाबाबत आढावा घेतला. तसेच प्रामुख्याने शिरोळ तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या क्षारपड मुक्तीच्या पायलट प्रोजेक्टबाबत पाटबंधारे विभाग, मंजूर गावातील सेवा संस्थांचे पदाधिकारी आणि सेक्रेटरी यांच्याशी चर्चा करून सूचना दिल्या. याचबरोबर शिरोळ तालुक्यातील विकासाला गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे काम करावे असे आदेश आमदार यड्रावकर यांनी दिले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी संजय येळगुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तुषार शिरगुप्पे, पंचायत समिती बांधकाम विभागाचे संदेश बदडे, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुनील लोहार, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी टीना गवळी, शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर, महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल, केडीसी बँकेचे अधिकारी यांच्यासह प्रशासन विभागातील अधिकारी उपस्थित होते.